श्रावण सोमवार 2024 ते 2 सप्टेंबरला सोमवती अमावस्या असल्याने श्रावणी सोमवारचा उपवास धरायचा का? येत्या 2 सप्टेंबरला सोमवती अमावस्या आहे, त्यामुळे 5वा श्रावण सोमवारचा उपवास धरायचा की नाही असा संभ्रम भक्तांमध्ये आहे. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात श्रावण सोमवार आणि श्रावण शनिवारचा उपवास केला जातो. 5वा श्रावण सोमवार 2 सप्टेंबरला करायचा आहे का? कारण 2 सप्टेंबरला सोमवती अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या आहे. अशात भक्तांमध्ये संभ्रम आहे. तुमच्या या प्रश्नाचं निरासन व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर नक्कीच होईल. व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला हवा, मनोबल वाढेल. सोमवती अमावस्या 2024 तिथी आणि शुभ मुहूर्त. मराठी पंचांगानुसार सोमवती अमावस्या तिथी 2 सप्टेंबरला पहाटे 5:21 पासून 3 सप्टेंबरला सकाळी 7:24 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 2 सप्टेंबरला पिठोरी अमावस्या असणार आहे. अशा स्थितीत पिठोरी अमावस्या पितरांसाठी विशेष मानली जाते. त्याशिवाय पिठोरी अमावस्या ही शुभ मानली जाते. शिवाय ही श्रावण अमावस्या असल्याने सोबतच अमावस्या तिथी 3 सप्टेंबरला सकाळी 7:24 संपणार असल्याने या दिवशी श्रावण सोमवारच व्रत म्हणजे उपवास धरायचा आहे. 5वा श्रावण सोमवारचा दुर्मिळ योग 71 वर्षांनंतर जुळून आला आहे. 2 सप्टेंबरला श्रावण सोमवारी शिवमुठ सातू असणार आहे. सोमवती अमावस्या 2024 स्नान, दान आणि पूजा मुहूर्त. ब्रह्म मुहूर्त 2 सप्टेंबर रोजी पहाटे 4:38 ते 5:24 पर्यंत. पूजा मुहूर्त सकाळी 6:09 ते 7:44 पर्यंत. पिठोरी अमावस्येला बैलपोळा सण साजरा करण्याची परंपरा आहे. श्रावण महिन्यातील बैलपोळा हा शेवटचा सण मानला जातो. त्यानंतर भाद्रपद महिन्यात लाडक्या गणरायाचं आगमन होतं. पिठोरी अमावस्या पूजाविधी. या अमावस्येला पिठाचेच सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात, त्यामुळेच याला पिठोरी अमावस्या असं म्हणतात. या दिवशी मातृदिन साजरा केला जातो. या दिवशी दुर्गा मातासह 64 देवींच्या मूर्ती पीठ म्हणून तयार केले जातात. घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अमावस्येला उपवास करतात. ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावस्या केली जाते. अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो. याशिवाय अमावस्येला पितृदोषापासून मुक्तीसाठी उपाय केले जातात.